श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त महाराज की जय. आज आपण शिवलीलामृत अध्याय 6 कथासार वाचणार आहोत. या शिवलीलामृत अध्याय 6 पठन किंवा श्रवण केल्याने मुलांना दीर्घायुष्य मिळतं व स्त्रियांचे सौभाग्य टिकवून राहतं. श्री गणेशाय नमः. श्री शिवलीलामृत अध्याय 6. या ठिकाणी सूत श्रोत्यांना सोमवार शिवव्रताचे महात्म्य सांगतात. त्याविषयी एक कथा सांगू लागले. फार वर्षापूर्वी चित्रवर्मा नावाचा राजा होऊन गेला. त्यास अनेक पुत्र असून एकच मुलगी होती. तिचे नाव सीमंतिनी होते. ती राज्याची फार आवडती होती. तिची जन्मपत्रिका काढली त्यावेळी ती राजलक्ष्मी होऊन पृथ्वीचे 10,000 वर्षे राज्ययोग होता. परंतु 14व्या वर्षी तिला वैधव्य येणार होते. हाही योग दर्शवित होता. हे ऐकून राजा चिंतायुक्त झाला. हे अनिष्ट टाळावे म्हणून तो शिव उपासना करीत होता. राजाच्या मुलीला ही तिचे भावी वर्तमान कळाले. त्यामुळे ती चिंतातूर होऊन याज्ञवल्क्य पत्नी मैत्रेयी हिच्याकडे गेली व भावी अनिष्ट निवारणाचा मार्ग काय म्हणून विचारले. तेव्हा तिने सोमवार शिवव्रत करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने श्रद्धेने सोमवार व्रताचा आरंभ केला. पुढे राजाने सीमंतिनी व चित्तांगद राजा यांचा विवाह मोठ्या थाटात करून दिला. पुढे काही निमित्ताने राजाने सीमंतिनी व चित्रांगद या दोघा उभयतास बरेच दिवस आपल्या जवळ ठेवून घेतले. चित्रांगद एके दिवशी गंगेत नावेत बसून विहार करीत असता नौका बुडाली. हे वर्तमान राजाला कळताच सर्वांना अत्यंत दुःख झाले. त्याचवेळी नैषदाचे राज्य शत्रू हिरावून घेऊन इंद्रसेनास बंदी केले. परंतु सीमंतिनीने एवढे दुःख सहन करून सोमवार व्रत चालूच ठेवले. इकडे चित्रांगदाला नागकन्यांनी पाताळात नेले. राजा तक्षक यांच्यासमोर उभे केले. तक्षकाने राजाची सर्व चौकशी करून सर्व हकीकत जाणून घेतली व काही दिवस त्याला ठेवून घेतले व त्याची माता पित्यास भेटण्याची उत्कंठा पाहून त्याला 12 सहस्र नागाचे बळ देऊन तू माझे स्मरण करताच मी येईन असे वचन देऊन अनेक अमूल्य वस्तू भेट म्हणून बरोबर दिल्या व गंगे तीरावर आणून सोडले. अचानक त्याचवेळी राजाची व सीमंतिनीची भेट झाली. परंतु राजाने ओळख न देता तुझा पती जिवंत असून 3 दिवसांनी भेटेल म्हणून सांगितले. पुढे नैषद नगरीत जाऊन शत्रूला शरण आणून माता पित्यांना मुक्त केले. 3ऱ्या दिवशी सीमंतिनीस भेट दिली. त्यायोगे आनंद उत्साह साजरा केला. चित्रांगदाने पुढे अनेक वर्ष राज्य केले व सीमंतिनीच्या सोमवार व्रत सामर्थ्याचे निरंतर सुखाची प्राप्ती झाली. अशा प्रकारे आज आपण शिवलीलामृत 6व्या अध्यायाचा कथासार पाहिला. या अध्यायाच्या पठन आणि श्रवणाने मुलांना दीर्घायुष्य मिळते व स्त्रियांचे सौभाग्य टिकून राहते.